नमस्कार. साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. एखादा वाईट माणूस जरी साधूकडे आला आणि त्यांना जरी त्याने काही सतवण्याच्या उद्देशाने जरी बोललं तरी साधूला सर्व चांगलेच दिसत असतात. साधूची अवस्था अशी आहे की साधूला सर्वत्र चांगलीच कुणीही वाईट दिसत नाही. असाच एक प्रसंग घडला तुकाराम महाराज रात्रीची 11-12 वाजता एक चोराची टोळी तुकाराम महाराजांच्याकडे गेली. म्हणले, महाराज तुम्ही आमच्या बरोबर चला. तर महाराज म्हणले, ठीक आहे चला. कुठं जायचे काय नाही सांगितलं, चला म्हणले. महाराज निघाले, एक ठिकाणी गेले यांनी आणि फोडलं ते सगळं पाठीमागून. आज तुकाराम महाराजांना म्हणले, आत लावा, आपण कुणी जायचं नाही. महाराज म्हणले, आत जा आणि हलक्या हलक्या वस्तू बाहेर टाका. तुकाराम महाराज त्या फोडलेल्या याच्यातनं आत गेले, कारण काहीच नाही हो मनामध्ये. इतकं कोमल हृदय आणि इतकं सर्वत्र अगदी स्वच्छ की काहीच नव्हतं. म्हणून त्यांनी गेले आणि कापसाचे पोते टाक, कुठं काय टाका, अशा हलक्या वस्तू टाकल्या. म्हणले, महाराज ते नाही, जडजड टाका. मग महाराजांनी पाटा वरुटा अशा लोखंडाच्या जडजड वस्तू टाकायला सुरुवात केली. म्हणले, हे येड्याला काही कळणार नाही, आपण चला आतमध्ये, यांचं काम नाही, यांना समजत नाही. म्हणून ते सगळं चोर आतमध्ये शिरले आणि इकडं तिकडं चाफू लागले, हे करू लागले. त्यात पौर्णिमेचा चंद्रवर्ण सवान्यावरनं आणि एका सवान्यातनं उजीड देव्हाऱ्यावर पडला आणि तुकाराम महाराजांना देव्हारा दिसला, विठ्ठलाची मूर्ती दिसली आणि 2-2:30 वाजून गेलते. त्यावेळेस तुकाराम महाराजांना आठवण झाली. म्हणून महाराजांनी सुरुवात केली, उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली. असा काकडाला सुरुवात केल्याबरोबर धडपडून सगळी घरची लोक उठली. म्हणले, काय झालं आज, महाराज कसे काय आले, कुठून आले? म्हणून ते गेले तर महाराज काकडा म्हणतायत. म्हणून सर्वांनी दर्शन घेतलं, सर्व हे झाले आणि बसले. महाराज कसे काय आले? तर हे जे होते सगळे ह्यांना पळता येईना. जिथून फोडलं होतं तिथंच शेजारी देव्हारा होता आणि म्हणून एक 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 जण जाऊन गपचिप महाराजांच्या पाठीमागं बसले आणि त्यांना वाटले महाराजांचे सगळे टाळकरी आज आलेत आपल्या भजनाला. म्हणून त्यांनी त्या माऊली उठली, पाणी चूल पेटवली, गरम पाणी प्रत्येकाला दिलं, प्रत्येकाला आंघोळ्या दिल्या, प्रत्येकाला नाश्ता करायला दिला आणि नाश्त्याच्या नंतर त्यांना आणि वर्ण बिदागी सुद्धा दिली. आणि एवढं हे करून महाराज म्हणतात, चोरांनी ठरवलं की आपण सहज संगती केली तर महाराजांचा एवढा आदर झाला आपला, मग आपण नेहमी जर संगती केली तर किती आदर होईल. म्हणून महाराजांचे हे 14 टाळकरी झाले. रामकृष्ण हरी.